नमस्कार मैत्रिणींनो, कसं आहात तुम्ही सर्वजण. तर आपल्याला थोड्या दिवसात कुठला सण येणार आहे तर वटपौर्णिमा. या वटपौर्णिमा सणा दिवशी आपल्याला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आणि संसाराच्या सुखासाठी केला जाणारा आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजेच वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील रखरखत्या उन्हात निसर्गाचा राजा असलेल्या वटवृक्षाची पूजा करून सावित्रीने जसा आपल्या बुद्धीच्या आणि निष्ठेच्या बळावर सत्यवानाचे प्राण वाचवत परत आणले, तसेच त्या निष्ठेने आजची आधुनिक स्त्री सुद्धा हे व्रत मनोभावे करते. पण सखींनो, बऱ्याचदा पूजेची तयारी करताना आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. पूजा कशी करायची आणि कोणते नियम पाळावे, पूजा करताना धागा किती वेळा गुंडाळावा आणि मुख्य म्हणजे जर आजूबाजूला वडाचे झाड नसेल तर पूजा कशी करायची. तर तुम्ही अजिबात माझ्या मैत्रिणींनो काळजी करू नका. आजच्या या विशेष भागात आपण वटपौर्णिमेचे पूजेचे संपूर्ण नियम आणि विधी आणि त्यामागचे शास्त्र अगदी सोप्या शब्दात आणि समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. पूजेची तयारी करताना तुम्ही हे साहित्य गोळा करायचे आहे. तर सखींनो, कोणत्याही पूजेची सुरुवात ही पूर्वतयारीने होते. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीला काही महिला उपवास करतात, ज्याला नक्त व्रत म्हणतात. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही थेट पौर्णिमेच्या दिवशी ही मुख्य व्रत करू शकता. तुम्हाला पूजेसाठी आवश्यक लागणारे साहित्य हे तुम्ही ताटात सर्व जमा करून घ्यायचे आहे आणि श्रद्धेने आणि मनानेच करायचे आहेत. तर हळद, कुंकू, अक्षता आणि विड्याची पाने घ्यायची आहे. नारळ, सुपारी आणि खडीसाखर, कापसाची वस्त्रे आणि सुती पांढरा किंवा सुती लाल धागा, ज्याला आपण सुतळी किंवा सूत म्हणतो. सर्वात महत्त्वाचे 5 प्रकारची फळे, यात आंबे आणि फणसाचे गरे आवर्जून असावेत. घरी बनवलेला नैवेद्य, पुरणपोळी किंवा सुंठवडा पाहिजे. जसे आपण एखाद्या मोठ्या समारंभाला जाताना आपल्या तयारी आधीच करतो, तसेच या पूजेचे साहित्य आदल्या रात्रीच एका टोपलीत रचून ठेवा. यामुळे पूजेच्या दिवशी तुम्हाला धावपळ होणार नाही आणि मनात शांत राहील. कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट घाई गडबडीने केल्यावर ती चांगली होतच नाही. आणि वटवृक्षाचे पूजन आणि मुख्य विधी ही आता वळूयात पूजेकडे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून सुंदर सुती किंवा रेशमी साडी नेसून 16 शृंगार करून पूजेला सुरुवात करावी. आता हा शृंगार करायचा म्हणजे प्रत्येक स्त्रीला सांगावं लागतच नाही. हा कोणताही सण येऊ दे, आपण हा शृंगार करतोच. स्थान, शुद्धी, वडाच्या झाडाजवळची जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. दुसरी, संकल्प, हातात अक्षता आणि पाणी घेऊन मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत आहे असा मनात संकल्प करावा. तिसरं, पहिले पूजन, वडाच्या मुळाशी थोडे पाणी अर्पण करावे. त्यानंतर झाडाच्या खोडाला हळद कुंकू लावावे, अक्षता व्हाव्यात आणि कापसाचे वस्त्र अर्पण करावे. चौथं, फेऱ्या मारणे म्हणजेच प्रदक्षिणा. सखींनो, वडाला सूत गुंडाळताना नेहमी 3, 5, 7 किंवा 11 अशा विशेष संकेत प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करावी. 5वं, फळे आणि वाण अर्पण करणे. वडाच्या चरणी 5 प्रकारची फळे असावीत. महत्वाचा नियम म्हणला तर बऱ्याच महिला विचारतात की धागा चुकून तुटला तर काय करायचे. सखींनो, धागा गुंडाळताना तो चुकून तुटल्यास घाबरून जाऊ नका. त्याला तिथेच एक छोटी गाठ मारा आणि तुमची प्रदक्षिणा पूर्ण करा. देव तुमच्या मनातील भाव पावतो, धाग्याची नाही. घरच्या घरी पूजा आणि आधुनिक नियम. जर तुमच्याकडे गावात जवळ जर वडाचे झाड नसतील तर तुम्हाला ही पूजा कशी करायची आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आजकाल शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी वडाचे मोठे झाड उपलब्ध नसते. अशा वेळी काय करावे. पर्याय एक आहे तुमच्यासाठी, वडाची फांदी आणून पूजा करणे. तुम्ही बाजारातून वडाची छोटीशी फांदी आणू शकता. ती एका कुंडीत किंवा तांब्यात माती भरून त्यात रोवू शकता. घरात तिची षोडशोपचार पूजा करावी. नियम कसा आहे त्या पूजेचा. पूजा झाल्यानंतर ती फांदी कचऱ्यात फेकून न देता तुम्ही दुसऱ्या दिवशी ती फांदी एखाद्या बागेत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी अथवा मातीत काढून टाकावा. निसर्गाचा आदर करणे हाच या पूजेचा मूळ उद्देश आहे. पर्याय 2, मानसी किंवा चित्राची पूजा. जर फांदी ही मिळाली नाही तर वडाच्या चित्राची किंवा प्रतिमेची पूजा करा. शास्त्र सांगते, भाव तिथे देव. जे मनाने करतो त्याला आपल्याला कधीही भेटता नाही मिळत. ऋतुचक्र आणि आरोग्य नियम.
वटपौर्णिमेला आंबे, फणस आणि करंज्याचा नैवेद्य का दाखवला जातो? कारण हा पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ आहे. या काळात शरीराला ऊर्जा देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाणे गरजेचे असते. पूजेच्या निमित्ताने आपण हे हंगामी फळ देवाला अर्पण करतो आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतो. आणि हो, हे हंगामी फळ खाल्ल्यावर फक्त देवालाच नाही तर आपल्याला सुद्धा शांती मिळते, कारण की आपल्या आरोग्यासाठी हे फळ महत्त्वाचे असतात. वाण लुटणे आणि सावित्रीची कथा ही पूजा झाल्यानंतर येते. ती सर्वात आनंदाची वेळ असते, म्हणजेच वाण लुटणे. शेजारील सुवासिनींना घरी बोलावून किंवा वडापाशीच एकमेकींना हळद कुंकू लावून वाण दिले जाते. वाणांमध्ये तुम्ही फळे, गव्हाची ओटी किंवा संसारातील उपयोगी वस्तू देऊ शकता. सावित्रीच्या कथेचे आजच्या काळातील महत्त्व. सावित्रीने यमराजाशी केवळ वाद घातला नाही तर आपल्या बुद्धीच्या चातुर्याने वापर करून पतीचे प्राण परत मिळवले. आजच्या भाषेत सांगायचे म्हणले तर स्त्रीने केवळ अंधश्रद्धा म्हणून व्रत करू नये, तर सावित्रीसारखे बुद्धिमान, खंबीर आणि संकटात पतीच्या पाठीशी उभे राहणे बनवावे. पतीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हाच या व्रताचा आधुनिक संदेश आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? सखींनो, वटपौर्णिमा हे केवळ एक व्रत नाही तर आपल्या संस्कृतीचा, निसर्गप्रती असलेल्या कृतज्ञतेचा आणि कौटुंबिक प्रेमाचा एक सोहळा आहे. तुम्हाला माहित आहे का मंडळी, प्रत्येक सणाच्या मागे आपल्याला एक कारण पण आहे, शास्त्रीय कारण पण आहे आणि वैज्ञानिक कारण पण आहे. प्रत्येक सणामागं तुम्ही बघू शकता, कोणतेही सण असू दे. आता हेच वट सावित्रीची पूजा जी आहे, वटपौर्णिमा, तर ह्याच्या मागे सुद्धा शास्त्रीय सुद्धा कारण आहे आणि वैज्ञानिक पण कारण आहे. तर वडाचे झाड जसे शेकडो वर्ष अनेक पारंब्यासह घट्ट उभं राहते आणि सगळ्यांना सावली देते, तसेच आपले कुटुंब ही वडासारखे बहरत राहू हीच या दिवशी खरी प्रार्थना करायची. नियम कोणतेही असोत पण जर श्रद्धा आणि पतीबद्दल अपार प्रेम असेल तर तुमची पूजा नक्कीच यशस्वी होते. तुमच्या पूजेत कोणतीही उणीव राहणार नाही याची मला खात्री आहे. मनापासून केलेली पूजा कधीच वाया जात नाही. मग त्यात तुमची एखादी वस्तू कमी जरी असेल तर मन भरभरून पाहिजे. तुम्हाला सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या अखंड सौभाग्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.